जय श्री कृष्ण ताई, जय श्री कृष्ण दादा. जय श्री आपण हो. कृष्ण. दादाही आलेले आहेत. आपण हो स्टार्ट हो. करायचं का? अजून एखादा मिनिट थांबायचं. बघा सगळे आलेत का? हो, येत राहतात ते, त्यांचं काही नाही. हो की नाही? हो, ते तर वेळ आहे. झालेली आहे, आपण सुरू करायचं. हो हो हो. हा, चालेल. सुरू करूयात आपण. चालेल चालेल. जय श्री कृष्ण. आजचे आपले विवेचक आहेत गंगाधर कुलकर्णी आणि त्यांचा विषय आहे नसतो मोह स्मृतिर्लब्ध. 18व्या अध्यायातील श्लोक आहे आणि गीतेची फलप्राप्ती या श्लोकातून ते सांगणार आहेत किंवा सांगितले आहे. त्यांचं चिंतन खूप सुंदर आहे. त्या झाल्यावर खूप छान वाटलं, कारण त्यांचा ते म्हणतायत मी अभ्यास केला नाहीये, पण त्यांच्या घरी आईवडिलांचे आईवडिलांकडे वारकरी संप्रदाय असल्यामुळे घरीच त्यांना एवढं संस्कार झालेत आणि त्यामुळेच हे अध्यात्माचं शिक्षण त्यांना घरातून कुटुंबातूनच मिळालं आहे. आवाज येतोय का? हॅलो. हो. जय श्रीकृष्ण ताई. आवाज येतोय? हो हो ताई. हा, कंटिन्यू करा, पण दादा लेफ्ट झालेले आहेत. सुरू करूया लेफ्ट झाले. आपण, काही प्रॉब्लेम नाही. हा. ओके ओके ओके. अ, ते ITI चे प्राचार्य होते आणि आता 2016 मध्ये ते रिटायर झाले, म्हणजे आता 9 वर्ष त्यांना रिटायर होऊन झाले. म्हणजे तरीही त्यांचं अभ्यास. जय श्रीकृष्ण दादा. अ, दादांचा अभ्यास, त्यांचा विषयावरील अ, चिंतन खूप सुंदर आहे. त्यांनी अ, कल्याणाचे कल्याण, अद्वैत सिद्धांतावर त्यांचा खूप विश्वास आहे आणि माझा आवाज त्यांचं येतो का संत तुम्हाला? वाङ्मय. हॅलो. हा, माझा काय आवाज काय? येतो का? माझा हो, आवाज येतो का? येतोय. हो हो हो. येतोय येतोय. येतो येतो. व्यवस्थित येतो ना? हो हा, हो तुम्ही हो. बोला. बोला ताई, तुम्ही आता हा. काय कळत नाही, बोला काय. त्यात वाङ्मयावर पण त्यांचा बराचसा अभ्यास झालाय आणि प्रज्ञा ज्ञान या भूमिकेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता प्रत्यक्ष त्यांनाच ऐकूया आणि त्यातूनच त्यांच्या चिंतनाचा सुगंध आपल्याला मिळेल. जय श्रीकृष्ण दादा. करा जय सुरुवात तुम्ही श्रीकृष्ण. आता. जय श्रीकृष्ण. हरी ओम. हरि नमो ओम. विशुद्धबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तम सूर्या अपरमेत परमवीर्या तरुणतर तूर्या लालन लीला. नमो जगद्गुरु लालन लीला. नमो. असो, माझ्या ते थोडं विस्मृतीत गेलं. तर हे सद्गुरूंचं स्तवन आहे. सद्गुरूंच. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या परमित परमवीर्या तरुण तर तुर्या लालन लीला. नमो. माझ्या आता ते विस्मृतीत गेला. असो, मी आधी सद्गुरूंचं स्तवन करतो माझ्या, आणि मग नंतर हे करू. हरी ओम. साधु महाराज की जय, संताचार्य महाराज की जय, संत श्री जनार्दन स्वामी महाराज की जय, युगानंद महाराज की जय, पुरुषोत्तमानंद महाराज की जय, दामोदरानंद स्वामी महाराज की जय, बापूर्फ केशवानंद स्वामी महाराज नमो नमः. इति श्री गुरु परंपरा मालिका महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम. आज माझ्याकरता आलेला विषय हा
18व्या अध्यायातला जवळपास शेवटचा श्लोक असल्यासारखाच आहे. अर्जुनाच्या बाबतीत आहे. अर्जुन काय म्हणतोय? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादान मयाच्युता शीतोस्मी गत संदेह करिषे वचनम तव. हा साधारण 18व्या अध्यायातला श्लोक आहे. या विषयावर मी चिंतन करणार आहे. प्रवचन वेगळं, कीर्तन वेगळं, निरूपण वेगळं, विवेचन वेगळं. आता प्रत्येक हे करण्याकरता आवाज येतोय ना? येतोय येतोय आवाज येतोय ना माझा? येतोय येतोय. हा, हे प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, विवेचन म्हणा, निरूपण म्हणा, हे सर्व करण्यासाठी चित्ताची शुद्धता तर लागतेच, परत तसा अभ्यासही लागतो, म्हणजे पात्रता लागते. कुणीही उठून करू शकत नाही ते. कीर्तनाला आवाज गोड लागतो, अभ्यास लागतो, प्रवचनाला गाढा अभ्यास लागतो, विवेचनाला त्या विषयाचा अभ्यास पूर्ण झालेला पाहिजे. असे प्रत्येकामध्ये विषय वेगवेगळे प्रकार, त्याच्या प्रमाणात त्याचा तसा अधिकार लागतो, त्याच्याप्रमाणे तो करू शकतो. मी एक तर अत्यंत मूढ मूढ म्हणलं तरी चालेल. कुठला अभ्यास नाही, कुठं जाऊन कुठं कोणत्या साधू संतांच्या संगतीमध्ये सहवास नाही, का हे नाही. घरी बसलेला एक साधारण अधिक क्षुल्लक संसारिक माणूस मी आणि माझं, या दोन गोष्टीच्या पलीकडे कुठंही माहित नाही. हा, आमच्या वडिलांची मिराशी होती. माझे वडील वारकरी संप्रदायाच्या असल्या कारणानं कीर्तन सेवा त्यांना छान खूप जमत होते. ते कीर्तन प्रवचन वगैरे करत होते, आणि त्याप्रमाणे घरामध्ये तो नित्य लहानपणापासूनचा विषय, आणि तो विषय आमच्या मनावर बिंबला, आणि काहीतरी आहे बाबा, आपण याचा हे करू, अभ्यास करू किंवा पाहू काहीतरी. आमच्याकडे पाटील सर म्हणून, पीजी पाटील, सध्या कीर्तनकार आहेत. ते सुंदर गोड आवाज छान करतात. त्यांचं माझं नेहमी सख्य आहे आमचं त्यांचं. आणि एकदा बोलता बोलता असाच विषय झाला त्यांचा. आता पाटील जळगावकडे राहणारे, पाटील घराण्यातले. आता त्यांच्याकडे सर्वच काही चालतं, आणि तसे ते आमचे ITयातच असल्या कारणानं सर्व गुण संपन्न होते. परंतु घरानं काय होतं, तर वारकरी संप्रदायाचं वडिलांचं होतं, आणि लहानपणीच त्यांचं संस्कृत शिक्षण खूप छान झालेलं. त्यामुळं लेकरांच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रसंग आला, त्यावेळेला लेकरांना त्यांना ते शिकवावंच वाटलं. आपले लेकर सगळ्याला चांगले व्हावे वाटतात ना. त्या नियमानं त्यांनी लेकरांना शिकवण्यासाठी भगवद्गीता काढली, आणि मग त्यानं उपरती झाली आपल्या स्वतःलाच. अरे काहीतरी पाहूत तर खरं म्हणून जसजसं वाचायला लागले, त्यांनी मुखोद्गत भगवद्गीता 18 अध्याय केली. तुकाराम गाथ्याचे 500 श्लोक मुखोद्गत केले. आज इतके सुंदर प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत, विचारता सोय नाही. असो, सांगायचा उद्देश, जे वंश परंपरागत चालेलं असतं त्या पद्धतीनं आम्हाला झालेली बुद्धी ही, जशी पाटील सरांना झालेली बुद्धी, आज त्याच्यामध्ये ते प्रवीण झाले, प्रख्यात आहेत ते. असो, असा मी, आणि मला विषय नष्टो मोह स्मृती लब्धातो प्रसादान मयाच्युत, या विषयावर बोलण्याचा योग येत आहे. खरंच तो विचार करण्यासारखी बाब आहे. पहा, भगवद्गीता ही काय आहे? मूळ जर विचार केला, भगवद्गीता ही गुरु शिष्यांचा संवाद आहे. भगवंताने अर्जुनाला भगवद्गीता सांगायला कधी सुरू केली? जेव्हा अर्जुन अनन्य भावानं शरण गेले, तेव्हा सांगायला सुरू केली भगवद्गीता भगवंतानी. मग काय म्हणून सांगायला सुरू केली? तर सद्गुरु या नात्यानं सांगायला सुरुवात केली. बरं, अर्जुना भक्तांच्या बाबतीत 4 आहेत वर्ण, 4 भाग आहेत भक्त: अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. त्याच्यामध्ये कोणी आहे का अर्जुन सध्या?
या भगवद्गीतेचं विषय आणि हे प्रतिपादन जो झालाय त्याच्यामध्ये जर त्यांचा व्यक्तिगत जर विचार केला अर्जुनाच्या बाबतीत तो कुठंच मोडत नाही ना. फक्त तिथं काय अवस्था काय आहे भगवद्गीता निर्माण होण्याची, गुरु शिष्य संवादाची, तर त्याच्या मनाची अवस्था आहे. काय अवस्था आहे मनाची? तो मोहग्रस्त आहे. आणि मोहग्रस्त का झाला? तर समोर जे सगळे युद्धाला उभारलेले आहेत ते कोण आहेत? तर माझेच आहेत, माझेच नातेवाईक आहेत. त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेलो, त्यांच्या बोटाला धरून चाललेलो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्तन, ते पूजनीय वंदनीय सगळे असे जे माझ्या समोर उभे राहिलेले आहेत त्यांना मी मारू कसा? हे राज्य घेऊन करू काय? हा मोह. आणि या मोहाचं निराकरण करण्यासाठी पूर्ण भगवद्गीता झालेली आहे. पहा भगवंताची किती किती आपल्या आपल्या सर्वावर कृपा आहे. पहा मनुष्य जातीवर. मनुष्याचे प्रकार पहा दे. एक, मनुष्य प्राणी असतो. 2, मनुष्य असतो. 3, मुमुक्षु असतो. 4, साधक असतो. 5, जीवनमुक्त असतो. 6, सिद्ध असतो. झाला स्वयंमेव पांडुरंग, त्याला सिद्ध अशी भूमिका येते. असे हे मनुष्यांचे प्रकार आहेत. हा अर्जुन कुठल्या प्रकारात मोडतो? सध्या तरी कुठल्याच म्हणता येणार नाही. काही कोणतं असं विश्लेषणच करता येणार नाही. कारण भूमिका जेव्हा अर्जुनाच्या मनाचा आम्ही विचार करायला लागू त्यावेळेला तिथं फक्त काय आहे? कर्म प्रवृत्त करणे हा एकच विषय भगवंतासमोर आहे. आणि त्याला कर्म प्रवृत्त केला तरच तिथं युद्ध होणार आहे. कर्म प्रवृत्त जर केलं नाही तर युद्ध होणार नाही. कारण गांडीव खाली ठेवून दिलेलं आहे अर्जुनानं. कर्म प्रवृत्त करायचं म्हणजे त्याला कसं करावं लागेल की नाही नाही कर, तुला काय करायचं असं सांगून तो उपयोग नाही. अहो ऐकून घ्या ना. आम्हाला आमच्या गळी उतरण्यासारखं आजपर्यंत आम्ही किती ऐकलंय, किती प्रवचन पाहिलेत, किती पाठांतर केली, किती ज्ञानेश्वरी वाचली, किती भगवद्गीतेचे पारायण केले, किती तुकाराम गाथा वाचल्या. आमच्या जीवनामध्ये अंतरंगामध्ये काही उतरलंय का? जर उतरलं असेल तर आमच्यात बदल झाला पाहिजे. पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. फलप्राप्ती काय आम्ही आजपर्यंत करत आलेलो ते सिंहावलोकन करून पाहिलं. आमच्या स्वभावात कुठला बदल नाही, आमच्या कुठल्या गुणामध्ये बदल नाही, आमच्या वृत्तीत बदल नाही. सगळं जशाला तसंच आहे. मग उपयोग काय? शेवटी तुम्हाला आम्हाला दाखविण्यासाठी वगैरे करायचंय का? हे नाही नाही. हे जे सगळं करायचंय आमचं अंतरंग शुद्ध करण्यासाठी करायचं आहे आम्हाला. अर्जुनाला काय करून घ्यायचं होतं? भगवंताला त्याचा मोह नष्ट करायचा होता. आणि मग 18 अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायात वेगवेगळा योग त्यांनी सुरुवातीला सांगितला. पहिला विषाद योग झाला. अर्जुनाला पहिला विषाद झाला निर्माण की करायचंय काय? हे एवढं सगळं करून निष्पन्न काय मिळणार आहे मला? त्यापेक्षा हे न केलेलं बरं ना. काय चतकोर भाकरी मिळेल ते आनंदानं खाऊन झोपी जाऊन ह्या सगळ्यांना मारून काय कुठं जय मिळवायचं आहे आम्हाला? अशा प्रकारचा विषादयोग झाल्यानंतर मग कृष्ण परमात्म्याला शरण गेल्यानंतर सद्गुरूंच्या ठिकाणी राहून कृष्ण परमात्म्याने भगवद्गीता सांगितली. दुसरा अध्याय सांख्ययोग सांगितला. तिसरा अध्याय कर्मयोग सांगितला. चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग सांगितला. ज्ञान कर्म संन्यास योग सांगितला. 5वा अध्याय कर्म संन्यास योग सांगितला. असे एक एक योग सांगत भक्ती योग, क्षेत्रज्ञ योग, गुणत्रय विभाग योग एका एका विषयावर
भगवंताने एक एक अध्याय घेत 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 शेवटी मोक्ष 18व्या अध्यायावर अर्जुन स्वतःहून म्हणतो, काय म्हणतो? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. आता माझा मोह नष्ट झालेला आहे आणि आता तू जसं म्हणशील तसं, तू जसं म्हणशील तसं मी करतो. एखाद्याचं अंतःकरण वळवणं इतकं सोपं आहे का? त्यांच्या अंतरंगात बदल झाला पाहिजे आणि अंतरंगात बदल घडविण्याचा अधिकार फक्त सद्गुरूंचा आहे, बाकी कुणाचाही नाही, कुणीही करू शकत नाही. मी मी स्वतःहून तर माझा करूच शकत नाही, सद्गुरू करू शकतात. मग सद्गुरू म्हणजे कृष्ण परमात्म्याने एक एक योग शिकवत शिकवत अर्जुनाला नष्टो मोह स्मृती लब्धा या भूमिकेपर्यंत आणून घातला. मोह नष्ट झाला म्हणजे काय हो? मोह नष्ट झाला म्हणजे काय? आमचे षडगुण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत षडगुण. त्याच्यात मुख्य सगळ्यात जड अहंकार हा फार मोठा षडगुण आहे. षडगुणात अहंकार, मी देह, मी कर्म करता, मी ज्ञानी, मी विषय भोगता, ऐंशी जे देहात्मता दृढबद्धता तयान. मी देह, मी कर्म करता, हा अहंकार. दुसरं अहंकाराचं विश्लेषण फार सुंदर विश्लेषण केलेलं आहे. नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवे. असा अहंकार. हा अहंकार आम्हाला कुणाला शरण जाऊ देत नाही. भगवंताची ज्या पद्धत अनन्य भक्ती, अनन्य भावानं भक्ती करू देत नाही. आम्हाला इच्छित फलप्राप्ती करून देत नाही, नव्हे सुधरूच देत नाही हा अहंकार. आणि हा अहंकार गेल्याशिवाय परमार्थात प्रवेश नाही. भगवंताला कोणता भक्त आवडतो? भक्तांचे 4 प्रकार सांगितले भगवंत. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकार सांगितलेले आहेत भगवंतात भक्तांचे. अर्थ भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. सगळ्यात जवळचा कोणता भक्त आहे? सगळ्यात आवडता भक्त कोणता आहे? सज्ञानी भक्त. विनोबा भावेंची गीताई नावाचं पुस्तक आहे. गीताई. विनोबा भावेंनी, आईला संस्कृत येत नव्हतं आणि तिला तर भगवद्गीता शिकण्याची ऐकण्याची फार इच्छा, म्हणून विनोबा भावेंनी पूर्ण भगवद्गीता मराठीमध्ये केली आणि तिला गीताई असं नामकरण केलं. त्या गीताई मधला 7व्या अध्यायातला 17वी ओवी आहे. ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्ययुक्त अनन्य जो, अत्यंत गोड मी त्यास, तोही गोड तसा मज. आता हे 7व्या अध्यायातला 17वा श्लोक म्हणजे भगवद्गीतेतलाही 7व्या अध्यायातला 17वा श्लोक आहे आणि गीताई मधलाही तो. फक्त त्या 17व्या श्लोकाचं मराठीकरण केलं त्यांनी आणि त्यात असं लिहिलं, ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्ययुक्त अनन्य जो, अत्यंत गोड मी त्यास, तोही गोड तसा मज. ज्ञानी भक्त काय आहे? सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. मग माझं वैयक्तिक स्वतःच चिंतन असं झालं की जर होऊन करायचंच आहे तर सगळ्यात जे श्रेष्ठ ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करूच ना. मग सगळ्यात श्रेष्ठ काय? अर्थ. काय करायचंय? अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू. काय उपयोग आहे? मी देह, मी कर्म करता, मी ज्ञानी, मी विषय भोगता. काय उपयोगाचं काय? शेवटी काय आम्ही इथं जे आलेलो आहोत,
आम्ही जे इथं कर्मयोग तर आवश्यकच आहे हो, कर्मयोग तर काही प्रश्नच नाही. कारण आम्ही जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत नव्हे, मेल्यानंतर सुद्धा कर्मयोग घडत आहे. कायिक वाचिक मानसिक हे कर्मयोग कर्म आहेत आणि कर्म घडतच राहणार. तुम्ही करतच नाही, तुमच्याकडून करून घेतल्या जात असतात. भगवद्गीतेमध्ये तू जरी नाही म्हणलास तरी मी तुझ्याकडून करून घेणार आहे असं अर्जुनाला म्हणले भगवंत. त्यामुळं तो काही विषय त्या ठिकाणी हा विषय नाही. कर्मयोग सगळ्यांनाच करायचा आहे. इथं काय आम्हाला स्वातंत्र्य, इथं कर्मयोगाचं स्वातंत्र्य आहे का? नाही. मग कशाचं स्वातंत्र्य आहे? तर इच्छा, इच्छा संकल्प एवढं एकच स्वातंत्र्य आहे. मग इच्छा जर करायची असेल आणि आम्हाला जर काही स्वातंत्र्य नसेल, असं माझं मत आहे बरं का, माझं चिंतन आहे असं की मला जे ऐकण्यात आलेलं आहे, वाचण्यात आलेलं आहे, पाहण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये मला एकच लक्षात आलं सगळं की इथं कसलंही स्वातंत्र्य नाही. झाडाचेही पान खाले ज्याची सत्ता, मग अहंता राहिली कुठे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिबीन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको. अशी इथली अवस्था आहे. म्हणजे काय हो, आमचं हे प्रारब्धाधीन शरीर आहे. आमचं हे प्रारब्धाधीन, ह्या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही आज जो आपण पाहणार आहोत, नष्टो मोह स्मृती लब्धा प्रसादान्मय, अर्जुनाचा झाला हो, ठीक आहे ना. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, त्यांचा तो झाला नष्टो मोह. आमचं काय, आम्ही कुठं आहोत? आमचं आम्ही इतके पारायण करतोय, काय करतो हे मी विचार केलेला आहे बरं का. आता आपण तुम्ही ज्ञानी आहात सगळे, हे सगळे त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल तर काही मी काही म्हणू शकत नाही. कारण ज्ञानेश्वर म्हणतात समोरचे जे श्रोतेगण आहेत ते कोण आहेत? तर महेशाच्या मूर्ती आहात. तसं तुम्ही मला महेशाच्या मूर्ती असल्यासारखे, प्रत्यक्ष महेश आहात तुम्ही, माझे सद्गुरू. तुम्ही तुमच्या रूपाने येऊन बसलेले आहेत आणि ते माझं चिंतन ऐकत आहेत. हा माझा भाव आहे. हे इथं जे मांडणार चिंतन मांडतोय मी, विवेचन करत नाही, निरूपण करत नाही, प्रवचन करत नाही, कीर्तन नाही, कारण तो अधिकार नाही. चिंतन करण्याचा अधिकार आहे. मी फक्त चिंतन, मी जे चिंतन केलं ते मांडतोय. ज्यांना पटेल त्यांनी ठेवून घ्या, नाही पटेल त्यांनी वेडा गबाळा बोलला म्हणून सोडून द्या. असो, मी हा विचार केला की आता आपण याच्यात तर अर्जुनाला नष्ट मोह स्मृती लब्धा इथपर्यंत भगवंताने नेऊन ठेवलेलं आहे. आम्ही कुठपर्यंत जायचंय त्याच्या बाबतीमध्ये? आम्हाला इथं काय मिळवायचंय म्हणून आलोय? पहिला प्रश्न. काही मिळविण्याचं आमच्या हातात आहे का? दुसरा प्रश्न. कर्मयोग तरी आमच्या हातात आहे का? माझं चिंतन आहे, नाही. मग काय आमच्या हातात? मनाचे संकल्प पाविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. तो मनाचे संकल्प सिद्धीला नेतो, पण कुणाचे? अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते, तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावानं जो शरण येतो मला, त्याच्या बाबतीत आहे. मग मी विचार केला, का नको बाबा त्यातला शरण जायचं? काय शिल्लक राहून तरी? मी देह, मी कर्म करता, मी ज्ञानी, मी विषय भोगता, हे कुठपर्यंत झाले ना? किती युग होऊन गेले, किती काय होऊन गेले, काही पत्ता नाही, कळत नाही, काही समजत नाही. मागचं काही आठवत नाही, पुढचं माहिती नाही. हो, काय होतंय आमचं जीवन वर्तमान काळ नसवल्या चाललाय आमचा. का चाललाय नसवल्या आमचा? माझा वर्तमान काळ नसवल्या चाललाय का? भूतकाळाच्या आठवणी काढत बसतो. मी असा होतो, मी तसा होतो, मी प्राणी. त्या आठवणीमध्ये दुःख निर्माण होतं आणि उद्या माझं कसं होईल, मीची उद्या माझं, ही भविष्याची चिंता. याच्यामध्ये वर्तमान काळाचा उपयोग काय करून घ्यावा? तर भगवंताला अनन्य शरण जावं, म्हणजे सद्गुरूंना अनन्य शरण जावं. म्हणून मी माझ्या सद्गुरूला मी अनन्य शरण गेलो आणि त्यांनी जी बुद्धी प्रकाशित दिली
प्रकाशित केली. त्यांच्या कृपा प्रसादानं जे काही माझं चिंतन झालं ते तुम्हा समोर मांडण्याचा योग आज माझ्या समोर आणला. मग त्याप्रमाणे मी माझ्या सद्गुरूंना शरण गेलो. त्यांनी जी बुद्धी दिली चिंतन आणि वंश परंपरागत असलेल्या थोड्याफार कृपेनं सद्गुरूंना शरण गेलो. आमचे सद्गुरू विरसनी म्हणून नांदेडमध्ये हे आहे, दत्त संस्थान आहे आणि त्या संस्थानामध्ये मी माझे सद्गुरू आहेत आणि त्या सद्गुरूंना मी शरण गेलो. म्हणजे त्यांची कृपा प्रसाद झाला असं म्हणावं लागेल, बाकी तर काही म्हणता येणार नाही. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान, निवृत्तीनाथ हे सगळे निवृत्तीनाथांचे शिष्य. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान. एकदा विषय असा झाला, एके दिवशी एक जण ज्ञानेश्वराला विचारायला गेले की निवृत्तीनाथांचा सगळ्यात आवडता शिष्य कोणता? ज्ञानेश्वर म्हणले मी. पुन्हा मुक्ताबाईला गेले सांगायला, मुक्ताबाई म्हणल्या मी. सोपानला विचारायला गेलं, सगळ्यात आवडता मी. आता तिघांनी समजा मी 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 जर म्हणत तर खरा कोण? तीन तर सगळे अहो 17 आणि 18 थोडंफार कमी जास्त असतात ना. मग शेवटी परत ज्ञानेश्वराला म्हणायला विचारायला आले त्यांनी की तुम्ही कसं म्हणायला निवृत्तीनाथांचे तुम्हीच मुख्य शिष्य, मीच आवडता शिष्य आहे. मुक्ताबाई म्हणायला लागली मीच आवडता शिष्य आहे. सोपानही म्हणाले मीच आवडता शिष्य आहे. मग तुम्ही कसे काय? ते म्हणले त्यांच्या त्या भूमिका आहेत. माझ्या मनाला, माझ्या अंतःकरणाला काय वाटतंय हे सगळ्यात महत्वाचं. तसं माझ्या अंतःकरणाला काय वाटतंय, सद्गुरुनाथांची कृपा आहे किंवा नाही तर झाली आहे ही भूमिका. त्या भूमिकेतून मला सद्गुरुनाथांची कृपा झाली आहे या भूमिकेतून मी माझं चिंतन मांडत आहे. बर, ज्ञानी भगवंताला सगळ्यात आवडणारा भक्त म्हणजे ज्ञानी भक्त. मग ज्ञानी भक्त का नको बनायचं हा संकल्प मनामध्ये. या ज्ञानी भक्त बनण्याचा परिणाम काय होतो? तर नष्टो मोह स्मृती लब्धात पत्प्रसादान मयाच्युत हा परिणाम होतो. मोह नष्ट झाला म्हणजे संपलं न, काय राहिलं पुन्हा? जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाक. पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही, काही नाही, कुछ नाही, कुछ नाही, कुछ नाही. या भूमिकेपर्यंत जातो. पण कोण अनन्य भावानं शरण गेला तर. मग अनन्य भावानं शरण जाणारा त्याला आधी भगवंत कळाला पाहिजे, सद्गुरू कळाला पाहिजे. आपण कोण आहोत? मी कवन पाके तुला, कवनाचा काही झाला या निरुता करिता बोला. कल्प गेले मी माझी 80 आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. तोच नित्य संन्यासी जाण धनुर्धरा. ज्याचं अंतःकरण मी आणि माझं विसरलेलं आहे तो अनन्य भक्त. भक्त कोणाला म्हणायचं? भक्त जो विभक्त नाही तो भक्त. सतत चिंतन, देवाशिवाय दुसरा विषय डोक्यात नाही, त्याला अनन्य भक्त म्हणावं लागतं. तो काय करतो, काय खातो, कसा वागतो याला शून्य किंमत आहे त्याची. अहो त्याचं देहच प्रारब्धावर आहे ना, आमचा देहच प्रारब्धावर आहे ना. काय करायचं आधीच ठरविलंय ना. विश्वाहान आधी ठरव, एक नियंता ईश्वर राहो, साबडी न्यायो अन्यायो वेदू करी. मी माझं चिंतन अभ्यासाला चालू केलं त्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला माझ्या लक्षात असं आलं, आमच्या आईवडिलांना सांगितलं की ह्याला 3 गंडांतर येऊन जाणार आहे. मी माझी भूमिका मांडायला लागलोय. मी माझी भूमिका मांडायला लागलोय माझी. काय कारण आहेत? तर जीवनाचा प्रवास कसा असतो आणि आम्हाला काय आत्मसात करून घ्यायचं आहे याबद्दल स्वतःच्या अनुभवातलंच बोलावं. त्या भूमिकेतून मी बोलायला लागलो. माझे स्वतःचे अनुभव की आमचं प्रारब्धाधीन शरीर कसं आहे याच्या हे सिद्ध करण्यासाठी मी माझं स्वतःचं उदाहरण द्यायला लागलेलो आहे. मला आलेला अनुभव
मला कळालेलं ज्ञान, मी अनुभवलेल्या गोष्टी या ज्या आहेत त्या मी सांगतोय. मला अनुभव असा आहे की माझं शरीर हे प्रारब्धाधीन आहे. कर्मयोग आहे. प्रारब्धानं माझ्या ती सोपवलेली जी कर्म आहेत ती कर्म पार पाडणं नव्हे, पार पाडून घेतो, हा सिद्धांत आहे माझा. कसा झाला सिद्धांत हा माझा? तर माझ्या भूतकाळात ज्या घटना घडून गेल्या त्यावरून माझा हा सिद्धांत झाला की अरे हो, गेल्या 7-8 वर्षापूर्वी माझा हा सिद्धांत झालेला आहे. अरे हो, आमचं जीवन तर सगळं प्रारब्धावर गेलेलं आहे. प्रारब्धात सांगितल्याप्रमाणे आधी सांगितलंय मग घडलंय म्हणजे प्रारब्धच ना. आधी सांगितलं आणि त्याप्रमाणे घडणं म्हणजे प्रारब्ध. आधी लिहिलं मग घडणं म्हणजे संचित प्रारब्ध क्रियामान त्याप्रमाणेच घडत गेलं ना. प्रारब्धावरच शरीर झालं ना माझं. कसं झालं बाबा? तर लहानपणी आमच्या आईला सांगितलं की यांना 3 गंडांतर येणार आहेत आणि 3 गंडांतर आला तर तो तुमचा आहे. ह्याचं शिक्षण जास्त नाही पण चांगल्या उच्च पदस्थ लोखंडाच्या व्यवसायात चांगलं होणार आहे, असा प्रकार त्यांनी सांगितला. आणि त्याप्रमाणे माझं तसं शिक्षण अतिशय तोडकं शिक्षण झालं. त्याच पद्धतीनं माझं हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळं माझा विश्वास असा आहे की हा देह प्रारब्धावर आहे, म्हणजे कर्म करण्याचं आम्हाला स्वातंत्र्य नाही, सांगायचं उद्देश. जर कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही तर मग काय प्रकार आहे हा? म्हणून आमचा जन्म तर भोग भोगण्यासाठी मिळालेला देह आहे आणि त्या देहाच्या अनुषंगानं भगवंतानं संचितातून प्रारब्धात आणि प्रारब्धातून क्रियामानात जे कर्म भोग दिले ते करतोय. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन सुख नको. कोणाचा काय अनुभव आहे तो मला माहिती नाही, मी माझा अनुभव चिंतन या ठिकाणी मांडत आहे. असं सगळं झाल्यानंतर मी माझा स्वतःचा चिंतनाचा स्वतःचा अभ्यास स्वाध्याय करायला चालू केलं आणि माझं असं नजरेत आलं की बाबा सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही, आपण ज्ञानी होत नाही. त्याप्रमाणे मग भगवद्गीतेचं प्रवचन ऐकणं वगैरे सगळ्या गोष्टी पाहत 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 गेलो आणि मग सद्गुरु कृपा वगैरे इथपर्यंत सगळ्या गोष्टी आलो. तर ज्ञानी भक्त हा सगळ्यात श्रेष्ठ भक्त भगवंताला आवडणार आहे. आणि या ज्ञानी भक्त का बाबा? तर ज्ञानानच कळतं, ज्ञानानच कळतं. काय केल्यानं मुक्त होऊ आम्ही? काहीही केलं तरी मुक्त होत नाही. काहीही करा, कारण कर्त्याच्या पाठीमाग कर्मफळ आहे. कर्त्याच्या पाठीमाग कर्मफळ आहे. आणि मग पापात्मक कर्म असो किंवा पुण्यात्मक कर्म असो, हो कोणतंही कर्म असो, त्याचे कर्मफळ भोगायला परत पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरेच्या शयनम हे निश्चित आहे. आज मी काय आहे याला शून्य किंमत आहे. आज मी काय आहे याला शून्य किंमत आहे. वेद विद जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, तनु सांडून उपनेला कोंडा जैसा. यावर गुरुचरित्रामध्ये आलेलं फार सुंदर उदाहरण आहे. कथानक आहे गुरुचरित्रात आलेलं. वेद विद जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, कणू सांडून उपनेला कोंडा जैसा. या ओवीवर गुरुचरित्रामध्ये आलेलं कथानक आहे. काय कथानक आहे? तर उत्तरेकडले 2 वेदांत शास्त्र पंडित वेदावर हे करून चर्चा करून जय विजयाचे प्रमाणपत्र घेत 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 दक्षिणेकडे चाललेले होते. आणि त्यावेळेला नरसिंह सरस्वती ज्या भागात राहतात त्या भागातल्या राजाकडे ते गेले. गाणगापूरला असतात नरसिंह सरस्वती स्वामी, आणि त्या गाणगापूर ज्या राज्यात येतो त्या राज्याकडे गेले. तेव्हा तो राजा मुस्लिम राजा, ते मला आम्हाला त्याचं काही माहित नाही, ते जे आहेत त्यांच्याकडे तू जा आणि ते पहा काय म्हणते. त्यांनी जर जयपत्र द्या म्हणले तर आम्ही तुम्हाला जयपत्र देऊन टाकू. वाद विवाद करणे. त्याप्रमाणे नरसिंह सरस्वतीकडे गेले. त्यांचा शिष्य काय, त्याचं नाव काय माझ्या लक्षात येईना, त्यांच्याकडे त्या शिष्याकडे गेले. शिष्याने त्यांनी
आपल्या सद्गुरूकडे म्हणजे नरसिंह सरस्वतीकडे नेलं. नरसिंह सरस्वतीने सांगितलं की वेदांत विषय वादविवादाचा नाही व आत्मानुभवाचा विषय आहे तो, आणि तो तुम्ही करू नका वगैरे वगैरे बोलले. ते पण ऐकायला तयार नाहीत. मग शेवटी वादविवाद करण्यासाठी त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या म्लेच्छ व्यक्तीला बोलावून घेतलं. मूढ अज्ञानी अशा व्यक्तीला म्लेच्छ म्हणतात. असं माझा हे. मग त्याला बोलवून घेतलं. त्याच्यासमोर त्यांनी 7 रेघा बोलल्या. 7 रेघा मागच्या 7 जन्मांच्या त्याला एक एक आठवणी होत गेल्या. जेव्हा 7वी रेख ओलांडला त्यावेळेला तो म्हणतो की मी वेदशास्त्र पंडित अमका तमका तमका आहे होतो म्हणलाय मी, आणि पूर्ण ज्ञान झालं त्याला. त्यावेळेस त्यानं ते सगळं वादविवाद काय करायचे ते केलं, जयपत्र मिळवलं, त्यांना हरवलं वगैरे सगळा प्रकार गुरुचरित्रामध्ये आलेला आहे. पण माझा चिंतनाचा विषय असा त्या ठिकाणी की एवढा वेदांत शास्त्र पंडित 7व्या जन्माच्या आधी असलेला आज हा कोण झालाय? म्लेच्छ झालाय. का उपयोग झाला? वेदविद जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, कणू सांडूनी उपनिला कोंड, चुकली या वर्म फेरा पडे. काय वर्म आहे? काय वर्म आहे? भगवत अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये काय मिळवायचं आहे, कशासाठी मिळवायचं आहे आणि कोणाकडून मिळवायचं आहे याच पूर्णपणे माहिती ज्ञान करून घेतल्याशिवाय काही उपयोगाचं नाहीये. काय केल्यानं आम्ही मुक्त होऊ? काय केल्यानं आमचा मोह नष्ट होईल? व अर्जुनानं काय केलं हो तिथं म्हणून त्याचा मोह नष्ट झालेला आहे? तर त्याच्या सद्गुरूंनी त्यांना सांगितलेल्या ज्ञानावर कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग वगैरे वगैरे, मोक्ष संन्यास योग वगैरे वगैरे सगळे योग जे जे सांगितले त्यावर त्यांचा पूर्ण दृढ विश्वास त्यांनी बुद्धीनं नाही केलं. त्या ठिकाणी आम्ही बुद्धीनं परमार्थ करतो आणि विकल्प पोटामध्ये घेऊन बसतो. असं कुठं असतंय का? आणि तसं कुठं असतंय का? आमचा नाश आम्ही आमच्याच हातानं करून घेतला हो, दुसरं कोणी करून घेत नाही. असं कुठं असतंय का? तसं कुठं असतंय? हे आमच्या बुद्धीचे चातुर्यांचे हे निष्पन्न आहे. चातुर्याचं निष्पन्न तर काय तर विकल्प आहे. त्यानं तसं होऊ दिलं नाही. त्यांनी काय केलं? सद्गुरु सांगित आम्हा सद्गुरु हेची प्रमाण अहिंसा नित्य निजधास प्रेम गुरु हेची गुरु सेवा उत्तमोत्तम शिष्य परब्रह्म. अर्जुन हा मोहग्रस्त झालेला, आणि असा हा मोहग्रस्त अर्जुन त्याचा एक 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 मुद्दा खोडीत 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 त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत देत त्याच्यात त्यांनी विचारलं की बाबा अर्धवट जर शिक्षण योग जर झाला असेल तर पुन्हा तो मेला तर कुठं पुन्हा जन्मतो वगैरे, ह्या सर्व गोष्टी भगवद्गीतेत आलेल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, कारण तुम्ही सर्वजण भगवद्गीतेचा अभ्यास करणारे आहात. पण भगवद्गीता म्हणजे काय? माणसाला 3 दोष आहेत मुख्य. मला आलेलं चिंतनातून सांगतोय की 3 दोष आहेत एकूण. कोणाला? मनुष्याला. इथं विषय मनुष्याचा आहे, मनुष्य प्राण्यांचा नाही. याबाबत तुम्हाला फार सुंदर गोष्ट कीर्तनात ऐकायला मिळाली. मनुष्य प्राणी म्हणजे कोण हो? आता हे विनोदात्मक भाग आहे सोडा, पण तो बरोबर लागू होतो. ही काल्पनिक गोष्ट जरी असली तरी ती अत्यंत सुंदर रीतीने लागू होते. काय झालं? देह देण्याचं काम कुणाचं आहे? यमदरबारात आहे. पुढचा जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव यमदरबारात असतं म्हणे बरं का. आता ते मला काही माहिती नाही. त्या ठिकाणी काय झालं? प्राण्यांच्या जन्माच्या रांगा लागून मेलेले सगळे वर यमदरबारात जातात. तिथं प्राण्या पुनर्जन्म करता. पुनर्जन्म मला तरी मान्य आहे, बाकी त्यांना मान्य आहे की मला माहित नाही.
त्याप्रमाणे पुनर्जन्म देण्याकरता वेगवेगळे ज्याचं ज्याचं कर्म असेल तसं त्याला देह देणे हे यमाचं काम. त्याप्रमाणे त्याला भोग देणे, त्या भोग म्हणजे काय, या जन्मात तो देह देऊन त्याच्याकडून तसं तसं करून घेणं म्हणजे भोग देणं असो. त्याप्रमाणे त्यांना ते देह देण्यासाठी गाढवांची लाईन वेगळी, सिंहाची लाईन वेगळी, हिंस्त्र श्वापदांची लाईन वेगळी, हत्तीची लाईन वेगळी, आमके तमके हरणांची लाईन वेगळी, सगळे प्राण्यांचे देह आता जंगलतोड सगळी झालेली असल्या कारणानं त्या ठिकाणी प्राण्यांचे देह द्यायला शिल्लकच नाहीयेत. मग इथं जे सगळे प्राण्यांचे देह मिळणारे जे लोक हे होते, जे वात्मे होते, त्यांनी तिथं संप केला, अनशन केलं, संप केला आणि यमासमोर आपलं दुःख मांडलं की आम्हाला असं किती दिवस ठेवून देतोस, किती किती वर्ष, किती युग आम्ही वाट बघायची, काय करायचं आम्ही, किती काळ वाट बघायची. तर आमचं एक सुझाव आहे म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी सुझाव दिला, आम्हाला तुम्ही मनुष्याचे देह द्या. असं कसं असतंय म्हणले, मनुष्य देह तुम्हाला कसे काय देता येतील. अहो मनुष्याचे देह द्या पण बुद्धी प्राण्यांची ठेवा ना. मग त्या ठिकाणी यमाने मग असं केलं की देह मनुष्याचे दिले पण बुद्धी प्राण्यांची दिली, त्यांना मनुष्य प्राणी असं म्हणतात. आणि जो जशा जशा देह प्राणी असेल, ज्या देह जो देह त्याला, ज्या प्राण्यांचा देह त्याला मिळणार होता त्याप्रमाणे तो या ठिकाणी वर्तन करतो. म्हणून या ठिकाणी इथं जो विषय आहे मनुष्य प्राण्यांचा विषय नाही, मनुष्याच्या. परत त्या मनुष्यामध्ये राजस, तामस, सात्विक हे वेगवेगळे प्रकार आहेत. आपापल्या कर्मफळाप्रमाणे कोणी राजस असतं, कोणी तामसी असतं, कोणी सत्वगुणी असतं. सत्वगुणीमध्ये पुन्हा मग असे हे प्रकार सगळे दिलेले आहेत. यामध्ये सत्वगुणात्मक जो विशेषत्वान आहे त्याचा विषय आपण चाललेला आहे. कारण हा गुणात्मक असलेला ठेवा, असल्याशिवाय तुम्ही या भगवद्गीते या अध्यात्माकडे वळूच शकत नाहीत. मागा बहुत जन्मी हिची करत आलो आम्ही, म्हणून कृपा अवलोकनी, म्हणून कृपा त्यांनी केलेली आहे आणि आम्हाला सत्वगुणात्मक देह मिळालेला आहे. आणि सत्वगुणात्मक देह मिळून आम्ही भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, अमक तमक, तुकारामांचा गाथा वगैरे, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, कोणता जो असेल त्या संप्रदायामध्ये आम्हाला प्रवेश मिळालेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत. अशांच्या बाबतीत हा विषय चालू आहे. आता अशांच्या मध्ये किती प्रकारचे असतात, काय दोष असतात, तर 3 दोष मुख्यत्वे सांगितलेले आहेत भगवंतांनी. मल, विक्षेप आणि आवरण. भगवद्गीता काय आहे तर मलदोष निवारण्याचं मुख्य साधन आहे. मलदोष निवारण्याचं मुख्य साधन आहे. सद्गुरूच्या भूमिकेतून भगवद्गीतेकडे जर आम्ही पाहिलं तर ती आवरण दोष घालविते. आवरण दोष घालविते. आवरण दोष जाणे म्हणजे काय हो, आपल्याला आपल्यातच झालेली ओळख नामे आवरण दोष जाणे असे म्हणतात. देव पहावयाची गेलो, देव माझा, देव माझा, देव माझा, मी देवाचा, हे जे राहत, देव पहावयाची गेलो, देवची होऊन ठेलो, मग कळत कोण आहे, कोण घडून आणत, हे कोण घालवित आवरण दोष, तर सद्गुरू घालवतात. विघडले विघडले देवानी भक्त, जीव शिवपणे द्वैत. विघडले देवानी भक्त, जीव शिवपणे द्वैत. तया देव भक्त एकात, करी तो सद्गुरु जाणावा. तया देव भक्त एकात, करी तो सद्गुरु जाणावा. सद्गुरु कृपा म्हणजे ही
देव आणि भक्तांचा संगम घडून आणतात. हृदया हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैतन मोडता केले आपणांशी. असं जर द्वैत घालवलं आपल्या शिष्याचं, तर शिष्याची भूमिका काय होते? तर नष्टो मोह स्मृती लब्धा, नष्टो मोह, त्याला सत्य स्वरूप दिसून येतं. डोळ्या अंजन भेटे, तय दृष्टीची फटाफुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. या भूमिकेप्रत जातो याच प्रत्यक्ष सिद्धांत सिद्धता यांनी भगवद्गीतेच्या अर्जुनाच्या भूमिकेवर सांगितलंय. आणि अर्जुन स्वतःहून म्हणतोय काय? नष्टो मोह स्मृती लब्धा, तत्प्रसादान मयाच्युत, स्थितोस्मी गत संदेह, करिषे वचनम तव. म्हणजे काय? तू म्हणशील तसं मी करतो. आम्ही काय करतो? आम्हीच अर्जुन आहोत गृहीत धरू ना. आम्ही काय करतो? म्हणतो का तू त्यानं जसं म्हणाल तसं करायला तयार आहोत आम्ही? नाही. का? आमचं बुद्धिज्ञान फार मोठं आहे. इथं मुख्य मेख इथं आहे सगळी खरी, म्हणजे प्रारब्धाधीन शरीर आहे ना, त्यांनी प्रारब्धाधीन शरीर हे मान्य केलं. ज्याला भक्त व्हायचंय त्यानं आपला देह प्रारब्धावर टाकावा. कसं? तू म्हणशील तसं. सद्गुरु सांगतील ती पूर्व दिशा, त्या ठिकाणी बुद्धियोग नाही लावायचा. अर्जुना समत्व चित्ताचे, तिची सार जाणे योगाचे, जेथ मना बुद्धीचे ऐक्याथी, तो बुद्धियोगू विवर्ता, बहुता पाडे भारता, तिचे हा अवृता कर्मयोग. लोकांना कर्मयोग दिसतो. अर्जुना समत्व चित्ताचे, तिची सार जाणे योगाचे, जेथ मना बुद्धीचे ऐक्याथी, तो बुद्धियोगू विवरता, बहुता पाडे पार्था, दिशे हा अवृता कर्मयोगू. जगाला कर्मयोग दिसतो, करता दिसतो. ज्याला स्वकळाला तो करता राहतच नाही, आणि करता राहत नसल्या कारणानं कर्मफळ त्याच्याकडे येतच नाही. आणि कर्मफळ न आल्या कारणानं काय घडतं? पापपुण्याचा ठेवाच राहत नाही. मग राहतं काय? निष्काम कर्मयोग होतो. त्यालाच पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, देव इच्छी रजचरणाची माती, धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक तया जवळी. तुका म्हणे देव भक्तांचा संगम, ते ओघ नाम त्रिवेणीचा. आहे की नाही? खरंय हो. त्या भूमिकेपर्यंत जाण्यासाठी आम्ही काय करतोय? हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे हो. आम्हाला आमच्या भूमिकाच कळत नाहीत. पहिलं काय मागायचं आणि काय मिळवायचं हाच सिद्धांत नाही. स्वतःच्या बुद्धीने आम्ही सर्व ठरवतो, स्वतःच्या ज्ञानावर सगळं ठरवतो, आणि हाती काय मिळतंय? कल्पनेतलं समाधान, प्रत्यक्षातलं नाही. कल्पनेतलं समाधान. मी सुखी आहे, मी भगवंताचं करतोय, मी ज्ञानेश्वरी वाचतोय, मी भगवद्गीता वाचतोय. हो, सगळं खरंय. जन्म मरण चुकलं का ज्याच्यासाठी एवढं करायला, ते माहिती नाही. याची देही याची डोळा, पाहिन मुक्तीचा सोहळा, कोणी एक विरळा तोची जाणे. हे दुसऱ्याला सांगण्यासारख्या दुसऱ्याला मांडण्यासारख्या गोष्टी नाहीये. त्या चिंतनाच्या गोष्टी आहेत. स्वतः अभ्यास, स्वतःचा अभ्यास करणे, हा एवढा एकच सिद्धांत त्याच्यात आहे. दुसरा कोणताही अभ्यास नाही, त्यात कोणता दुसरा मार्ग नाहीये. आणि स्वतःचा अभ्यास कसा करायचा आहे? तर सद्गुरूंच्या पायाजवळ बसून करायचा आहे. सद्गुरु कृपा प्रसाद घेऊन करायचा आहे. मग सद्गुरूंच्या पायाजवळ बसून काय करायचंय? काही करू नका, कुठला अभ्यास करू नका, काही करू नका. त्यांची अनन्य भावानं सेवा करा. आम्हा सद्गुरु हिचे प्रमाण, हेच, बाकी काय नाही. इतकं जरी केलं, इतकं जरी झालं, इच्छा तरी करा. जाऊ द्या.
इच्छा तर आता कोण सद्गुरू बाबा, प्रश्न आहे तो पुढे. कोण सद्गुरू, कोणाला शरण जावं, कोण काय मुक्ती पावेल, काही कसं होईल आमचं जीवनमुक्त, कसं होऊ आम्ही, याच्या बाबतीमध्ये रंगनाथ महाराज परभणीकर होऊन गेलेले आहेत. रंगनाथ महाराज परभणीकर होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं वाङ्मय आहे आणि त्या वाङ्मयामध्ये त्यांनी जीवनमुक्ती या प्रकरणावर सांगितलेलं आहे. फार अमृतानुभवातलं नवं प्रकरण आहे आणि जीवनमुक्त अवस्था कशी प्राप्त करून घ्यावी यावर विश्लेषण आहे. ते वाचण्याचा योग आलेला आहे. माझ्याकडे आहे तो पुस्तक. पण त्यांनी जे आपल्या अनुभवातून लिहून ठेवलेलं आहे, त्यांना रंगनाथ महाराज परभणीकरांना प्रतिज्ञानेश्वर ही वारकरी संप्रदायानं दिलेली ही आहे भूमिका आहे. त्यांना प्रतिज्ञानेश्वर असं म्हणतात त्यांना. मग त्यांनी नवरंग कौमुदी म्हणून भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर त्यांनी विश्लेषण केलेलं आहे, चिंतन लिहिलेलं आहे. नवरंग कौमुदी भक्तियोग म्हणून 12व्या अध्यायावर लिहिलेलं आहे. आणि अमृत आणि त्यांची खूप पुस्तकं वगैरे आहेत, मी माझ्या वाचण्यात आलेली सांगायलो. आणि अमृतानुभवावर 9व्या प्रकरणावर त्यांनी जीवनमुक्ती प्रकरण म्हणून एक लिहिलेलं आहे. काय येथे ते जर अनन्य भावानं एकाग्र चित्तानं सद्गुरूंच्या पायाजवळ बसून त्याचं जर आम्ही चिंतन झालं आमच्यात करून, तर आम्ही जीवनमुक्त. याची ध्येय याची गोळा पाहिन तिचा सोहळा, कोणी एक विरडा. तो तो सगळ्यांना समजत नाही, तो कळत नाही, तो कसा ऐकायने काही समजू शकत नाही. कारण अंतःकरणाच्या भूमिका आणि त्याची मनाची अवस्था येते ते कोणाला ओळखू येत नाही. आमच्या बहीणबाईंना खूप माहिती आहे. मंगलताई आहेत का, त्यांना खूप माहिती आहे. ते त्या प्रयत्न करतात तशा पद्धतीचा. काय 10वी पास आहे हो बाई आमची बाई, काही नाही दुसरं. आता ते बोलू नये अशी अवस्था आहे, सांगता येत नाही, सांगू नये, ते काय मांडण्याचा विषय नाही. परंतु त्यांनी एकच केलं, आपल्या सद्गुरूंना त्या अनन्य शरण घ्यायची. फार कुठं काही जाऊन तसंच माझ्यासारखंच त्यांचं. अहो प्रपंचात राहून त्यांनी सगळं करायचं म्हणजे घराच्या बाहेर पडता येत नाही. लेकरं आपापल्या ठिकाणी आपापले निघून गेलेले आहेत, लग्न झालेली आहेत, जिथे जिकडे तिकडे पार होऊन गेलेली आहे, काही राहिलेलं नाही. चिंतन एवढा एकच विषय त्यांच्याकडे राहिलेला आहे आणि अनन्य भावभक्तीनं त्या पण भक्ती करतात. असो, विषय काय चाललेला आहे आपला, तर आम्हाला प्राप्ती कशी होईल याचं चिंतन करू ना. काय हरकत आहे, सगळं एवढं सगळं करतोय तो. अनन्य भावानं भगवंताला का नको शरण जायचं, सद्गुरू कसा ओळखावा, काय करावं. तर माझ्या वाचण्यात आलेलं असं आहे की तुम्हाला सद्गुरू कोण हो आणि कोणाला तुम्ही शरण जायचं, तर कुठलाही अंतःकरणात विकल्प नसताना, कुठलाही अंतःकरणात विकल्प नसताना जो तुम्हाला सत्वगुणात्मक भगवंताचा संतांचा पुतळा वाटतो, संत महात्मा वाटतो. काय सांगितलंय वाचण्यात आलेलं माझं, की कुठल्याही आपल्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा विकल्प नसला पाहिजे. एक. दुसरं, तो चारित्र्यवान असला पाहिजे असं एक भूमिका. नंबर 3, भगवंताचा अनन्य भक्त असावा ही तिसरी भूमिका. आणि असा जो एखादा व्यक्ती आमच्या जीवनात दृष्टीस पडतो तोच सद्गुरू, त्यालाच अनन्य शरण जा आणि त्याची सेवा करणं. यावर अनिरुद्ध बापूंनी मात्र विजय का काहीतरी असा एक ग्रंथ लिहिलेला आहे.
त्या औरंगाबादला असताना तो वाचण्याचा योग आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी कथानक सांगितले, अनन्य भक्तांचं कसं, अनन्य भक्त सद्गुरूंची सेवा कशी करावी या विषयावर. माझा विषय दुसरा कोणता नाही, मला सद्गुरू शिवाय काही माहिती नाही. आणि सद्गुरूंचं चिंतन आणि त्याच्यापासून काय फलप्राप्ती होते ते कसं करावं इतकंच मी चिंतन करू शकतो. कुठलं ज्ञान नाही, कुठलं काही नाही, कोणी नाही, वेड्या गबाळासारखा आहे. बाकी काही स्वतःकडे पाहण्याचा प्रश्नच नाही ना, काय जे असेल तसं स्वीकारलेलं आहे ना, त्यामुळे काही विषयच नाही काही. असो, त्याच्यामध्ये मात्रविंदान म्हणून पुस्तक आहे, हा आलं लक्षात, ग्रंथ आहे मात्रविंदान म्हणून. त्याच्यामध्ये आलेले कथानक आहे की सद्गुरूची सेवा कशी करावी. आता तेवढे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वांचे ते नावं काही मला पाठ नाहीयेत, पण भूमिका तेवढ्या पाठ आहेत. पूर्वीच्या काळामध्ये सद्गुरू आणि गुरु आणि शिष्य हे वनामध्ये राहत असायचे, झोपडी राहून त्या ठिकाणी शिकवल्या जायचे. असेच एक सद्गुरू आणि 5-6 शिष्य घेऊन त्यांना शिकवत होते. वेदांत शास्त्राज्ञ अध्ययन, मी कवन पाके तुला कवनाचा काही झाला, या निवृत्ता करिता बोला कल्प गेली, हे तत्व विवेचन त्या ठिकाणी शिकवत होते. आता सद्गुरू परब्रह्म स्वरूप आहेत ते. मग त्यांनी ठरवलं की अंतिम कृपा प्रसाद कोणावर करायचा आहे, तर त्या ठिकाणी एकाने एकाला करायचा हा सिद्धांत त्या काळात होता. जरी शिकवलं, ज्ञान दिलं, तरी कर्णाला जसं ज्ञान सगळं होतो पण सिद्ध होणार नाही म्हणून शाप होता. ज्ञान सगळं दिलं होतं, ज्ञान नव्हतं का सगळं होतं. धनुर्धनीमध्ये प्रवीण होता पण शाप दिला होता कर्णाला. तसं परिपूर्ण कोणाला करायचंय, तर जो शिष्य आपल्या परीक्षेत उतरेल त्याला करायचंय. मग आपल्या 4-5 शिष्यांना सांगितलं आपल्या त्या सद्गुरूंनी की माझा प्रारब्ध भोग, कठीण प्रारब्ध भोग सुरू होणार आहेत. कारण भूत भविष्य वर्तमान त्यांना कळत असतं, त्यामुळं भविष्यात येणारे जे काही प्रारब्ध भोग आहेत त्यांना माहिती असतात, त्याप्रमाणे ते बोलतात. वारकरी संप्रदायामध्ये अजूनही असे काही भक्त आहेत ज्यांनी मरण सांगतात. आमच्या समोर मामडगे म्हणून राहतात, त्यांच्या वडिलांनी 4 दिवस आधी मरण सांगितलं होतं की मी आजपासून चौथ्यात पुढची वारी मी करणार नाहीये. पांडुरंगाची महिन्याची वारी असते त्यांची, आणि मी करणार नाही, पुढच्या वारीपासून तू वारी चालू कर, आदेश दिला वडिलांनी. त्याप्रमाणे त्यांनी वारी करतायत, आता आहेत समोर, ते आमच्या घरासमोर राहतात ते. तर वडिलांनी 4 दिवस आधी मरण सांगितलं होतं, या दिवशी मी जाणार आहे. सहज असो, मग सद्गुरूंनी सांगितलं की प्रारब्ध भोग माझे असे गंभीर येणार आहेत आणि मी काशी क्षेत्रात, वाराणसी येथे काशी क्षेत्राला जाऊन ते भोग मला भोगायचे आहेत. आणि त्या काळामध्ये कोणी सेवा करायला माझ्याजवळ येईल का? 3-4 शिष्य होते, कोणी आलं नाही. त्यातलं एक जण म्हणलं मी येतो सद्गुरू, तुमच्या सोबत मी येतो. स्वामी म्हणत होते त्यांना, स्वामी मी तुमच्या सोबत येतो. मग ते आले बाबा. नमो नमो करता करता महारोग झाला, कारण प्रारब्ध भोग जसा असेल तसं स्वीकारावाच लागतो, त्याच्यात काही सगळ्यांनाच भोगायचे. त्यांनी भोगले. त्यांनी सांगितलं, त्यांना ते महारोग आला. मग महारोग, पूर्वीच्या काळामध्ये बँडेज वगैरे कुठलं मिळायला, कपड्याच्या चिंध्या बांधायच्या, बोट जोडून गेली, नख जोडून गेली, रक्तबंबाळ, ते सगळं ते घ्यायचे, नदीवर जायचे, धुवायचे. सगळ्या अंगाला कोड फुटलेले, सगळ्या अंगावर रक्तांचे थेंब बाहेर येते, पू बाहेर येत होता. अशी वाईट अवस्था. आणि त्या अशा वाईट अवस्थेमध्ये तो शिष्य त्यांची सेवा करत होता. आता माणसाची मनस्थिती बिघडली की परिस्थिती बिघडते, परिस्थिती बिघडली की मनस्थिती बिघडते. तशी त्यांची मनस्थिती बिघडून गेली, चिडचिड करायला लागले. बरं, संन्यासी वृत्ती, भिक्षा मागून काय, तिथं भिक्षा मागून आणल्याशिवाय खायलाच काही मिळत नव्हतं. मग शिष्यानं दिवसा भिक्षा मागायची जाऊन, यांचं करणं झाल्यानंतर भिक्षा मागून पुन्हा स्वयंपाक करून खाऊ घालायचं. मग ह्यांचा हट्ट, मला हे खायचंय, मला जामून खायचे, मला लाडू खायचे, आमका पुरणाची पोळी खायची, काही ना काहीतरी असे हट्ट करायचे त्यांनी. ते शिष्य म्हणायचे मी आणू कुठून, भिक्षेमध्ये जे मिळेल ते देईल ना,
मग तू भिक्षा मागत नाही, असा अनेक प्रकारे त्यांना त्रास द्यायला चालू केला. हुकीचू नाही, खाली मान घालून असं का तुम्ही माझ्याशी करताय, अशा शब्दानं बोलणं नाही, नवे अंतःकरणाला सुद्धा वाटणं नाही. ते आपले सद्गुरूंच्या चिंतनेमध्ये नदीवर जाऊन कपडे धुत होते. वाराणसी म्हणजे भगवंताचं माहेर, प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी येतात. मग ही गोष्ट शंकराला कशी कळणार नाही हो. मग त्यांनी सगुण रूप घेऊन त्या शिष्याची परीक्षा घेण्यासाठी तिथं नदीवर आले. अरे म्हणले, काय मूर्ख आहेस तू, शिष्याला सांगायले, आणि ह्या असल्या सद्गुरूंच्या अशी सेवा करत बसल्या, तुला काय मिळणार आहे? चल माझी, मी तुला माग म्हणशील ते वरदान देतो, मग तुला काय मागायचे ते. मग हेच म्हणतो, तुम्ही कोण आहात मला वरदान देणारे? म्हणले, मी वाराणसीचा महादेव आहे म्हणले, शंकर प्रभू आहे म्हणले. म्हणले, तुम्ही तुमच्या घरी असता, माझे सद्गुरू सर्व मला प्रिय आहेत आणि ते सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत म्हणले. ते जे म्हणतील ते पूर्व दिशा, मी त्यांची सेवा सोडत नसतो. तुमचं मला काहीच नको, तुमचे वर आहे नको, तुम्ही निघून जा. त्यानं आवरलं ना ते सगळं. अहो, प्रत्यक्ष शंकर त्या ठिकाणी सांगणारे आले असताना सुद्धा त्यांनी आवरलं, अवेअर केला त्याचा. मग विष्णूकडे गेले महादेव, की असा असा प्रकार आहे ना, असा असा शिष्य आहे. आता शिष्याचं नाव लक्षात येईना मला माझ्या. विष्णू आले त्यांची परीक्षा घेण्यासाठी. आता हे सद्गुरू म्हणजे स्वयं परब्रह्म असलेले, त्यांना या सगळ्या गोष्टी माहितीच ना. त्यांना माहिती नाही असं कसं? अहो, हे स्वीकारलेलं आहे ना, त्यांना आलेला नाही. कुष्ठरोग हा स्वीकारलेला आहे. आलेला राग आणि आणलेला राग ह्याच्यात फरक आहे. आलेला रागावर आम्ही कंट्रोल करू शकत नाहीत. राग ओळखू आला की राग येत नाही, आणावा लागतो. आणि आणलेल्या रागावर आम्ही कंट्रोल करू शकतो, त्यालाच नष्टो मोह स्मृती लब्ध तत्प्रसादान्मया अच्युत असं म्हणत असतात. आणि ह्यानी आणलेलं होतं प्रारब्ध. त्यांचं काय, त्यांनी परीक्षा घेण्यासाठी सगळे नाटक खेळ चालू केलेले होते सद्गुरूंनी ते, आणि त्यांनी ते आणलेलं होतं. त्यामुळे ते त्रिकालज्ञानी होते, त्यांना माहिती होतं काय प्रकरण काय नाही. ते विष्णू आले त्याची परीक्षा घ्यायला, विष्णूलाही त्यांनी नकारले. आणि प्रसाद म्हणून विष्णूंनी काहीतरी त्याला द्यायचा प्रयत्न, त्यांनी हात पुढे केला, तिथं ते सद्गुरू प्रगट झाले. मूर्ख म्हणले, नालायक तू, कळतं का तुला, तू काय घ्यायलास त्यांच्याकडून? मग सद्गुरू प्रगट झाले, कृपा रडायला लागले. हमसांची शिष्य रडायला लागला. रडल्यानंतर पाठीवरून हात फिरवला, तिथंच त्यांचा कुष्ठरोग वगैरे सगळं गळून गेला, काही राहिलेलं नाही. त्यांच्या पाठीवरून हात फिरवला सद्गुरूंच्या, आणि झाली स्वयंमेव पांडुरंग ही अशा अवस्था. सद्गुरूंची सेवा, विषय काय चाललेला होता की सद्गुरूंची सेवा अनन्य भाव भक्तीने जर तुम्ही करता, तर आपल्यासारखेच तात्काळ करून ठेवतात. आपल्यासारखे म्हणजे परब्रह्म स्वरूप, आत्मज्ञान, कैवल्य पदप्राप्ती. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा. अहो, ज्ञानच आलं, आकाराला आलं, ज्ञानोबा या रूपाला आलं. नाव ज्ञानेश्वरी, लिहिणारा ज्ञानदेव, ग्रंथात विषय ज्ञान, ईश्वरी ज्ञान, ज्ञान ईश्वरी, याच्या वाक्यात सगळं असं तो स्वतः ज्ञानेश्वरच करून टाकतात त्याला. असं आहे. असो, किती वेळ झाला काही कळायला मार्ग नाही. किती वाजलेत पाहावं लागेल. काय, एक मिनिट ताई, किती वेळ आहे आणखी? घ्या दादा, अजून थोडा वेळ घ्या. आज काही आपण गाणी नाही घेणार, आज तुमचंच ऐकायचंय आपल्याला. अहो, इतकं भांडवल नाही ना माझं. तुम्हाला भांडवलाची गरजच नाहीये. नाही होत आहे कुठला, नाही खरंच हो. मी माझे अनुभव सांगतो, चिंतन मांडतो. फार मी, तुम्ही कसे आहात का आहात हा माझा विषय नाहीये. मी 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 कसा आहे काय आहे हे माझा विषय आहे. बरोबर. मी माझा विषय मांडू शकतो की मी कशा भावानं कशा रूपानं भगवंताला शरण गेलो, काय काय माझ्या मानसिक भूमिका आहेत, माझे काय हे आहेत, सिद्धांत आहेत, आणि त्या सिद्धांताला मी कसं चिटकून आहे, माझे त्याचा परिणाम मला काय मिळाला, हे माझं सांगण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. का का
अशा प्रमाणात तुम्ही या भूमिकेप्रत जाण्याचा प्रयत्न करताल अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला शहाणं करणं तुम्ही चुकीचं करतात असं माझं म्हणणं नाहीये. नाही, आम्हाला जर प्राप्तीची प्राप्ती करून घ्यायची असेल, प्राप्त विषय हो आमच्याजवळ. आत हरी बाहेर हरी, हरीने कर कोंदले रे, हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले रे. मी देह मी कर्म करता, मी ज्ञानी मी विषय भुक्ता, ऐंशी जे देहात्मता दृढबद्धता नाही. या बद्ध अवस्थेतून मुमुक्षु साधक जीवनमुक्त सिद्ध या कुठल्या तरी एका भूमिकेवर जाऊन बसून आपण कुठली तरी एक अर्थार्थाची जिज्ञासू आणि ज्ञानी. तर मला असं वाटतं का संकल्प करू नये ज्ञानी भक्त बनण्याचा. कारण भगवंताला आवडणारा कोणता भक्त असेल तो ज्ञानी भक्त आहे. मग कोणतं ज्ञान प्रश्न आला आता पुढे. ज्ञानी भक्त आवडतो तो पण कोणतं. अनन्य भक्त. अनन्य म्हणजे काय हो. अन्य नाही असा. अनन्य म्हणजे काय. अन्य नाही असा. अहो आम्ही साधं घ्या ना, उदाहरण सांगतो तुम्हाला. आता आम्ही कोणत्याही देवाची भक्ती पूजा अर्चा करतो, तो देव वेगळा आणि मी वेगळा, करणारा वेगळा. हे दोन आले ना, द्वैतातही ना त्या ठिकाणी. भक्त तसं नाहीये. मागच्याच प्रवचनामध्ये बहुतेक मी सांगितलेलं असावं शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये. त्यांचे गुरु गौडपादाचार्य आणि शंकराचार्य देवपूजा रोजच देवपूजा करत होते. स्वयं परब्रह्म असले तरी शंकराचार्य हे असं म्हणतात महादेवांचे अवतार होते. आता तेवढं काही मला ज्ञान नाही, असं ऐकिवाय. ते रोजच पूजा करायचे. एक दिवशी सहज फिरत फिरत शंकराचार्याकडे त्यांचे गुरु गौडपादाचार्य गेले. काय झाली का म्हणले पूजा. हो, अपराध क्षमाता झाला पाहिजे, केला पाहिजे. अबत सुपत गुण वर्णिले तुझे, न घडीची टाळ विना वाजला कंसा, वगैरे वगैरे सगळं क्षमापण स्तोत्र झालं म्हणले. सगळं झालं. म्हणले मूर्ख आहेस म्हणले तू. शंकराचार्याने म्हणले काय झालं. पूर्ण कुठं केला, अर्धवटच पूजा करून उठलास म्हणले तू. देवभक्तांचा संगम कुठं झालाय म्हणले. आता शंकराची पूर्ण ब्रह्म आहे. तुम्हा आम्हाला शिकवण्यासाठी उदाहरणं करून ठेवलेले भगवंताने हे सगळे. त्यांना माहिती नाही असं कसं शक्य आहे का. त्याने अज्ञानी आहेत का ते. नाही, हे तुम्हा आम्हाला कळावं, आमच्या दृष्टीला ते पडावं म्हणून त्यांनी ते उदाहरण करून ठेवलं शंकराचार्यांनी. शंकराचार्यांना माहिती नाही असं थोडंच आहे. असं कसं म्हणू शकतो आपण. मग ते म्हणले वेड आहेस का काय म्हणले तू, मूर्ख आहेस म्हणले तू. म्हणले काय करावं. जी सगळी जी पूजा केलेली आहे ती हृदयात ठेव, आणि या हृदयातले देव आणि ते देव समोरासमोर आहेत अशी कल्पना करून पाया पड. कोण पडायले पाया. हृदयातले देव कोणाच्या पाया पडायले. तर देवाऱ्यात ठेवलेल्या देवाच्या पाया पडायचे. आपणची आपण या पुढती आपण या दृश्य दावी तुठी, दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी मांडी ते हे अघवे चिमी द्रष्टा अहिंसा प्रचिती माझी भोजवटा, कोणी एक धेंडा सुभटा तो नांदे. आपणची आपण या पुढती आपण या दृश्य दावी तुठी, द्रष्टा दर्शन त्रिपुटी मांडी ते हे अघवे चिमी द्रष्टा अहिंसा प्रचिती माझी भोजवटा, कोणी एक धेंडा सुभट तो नांदे. अंतःकरणातल्या देवांनी देवाऱ्यातल्या देवाच्या पाया पडणं म्हणजे देव भक्तांचा संगम. तेथे ओघनाम त्रिमणीचा धन्य कोण आहे तो. ओळखल्या हरी, हरिपाठामध्ये ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष लावी पिशे कोण तया पुशे, नेने राजहंसे पाणी काय काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण वश केले कर्म झाले तैसे भोग आले, उपजले मेले ऐंशे किती, तुका म्हणे नाही आता याती. हरिपाठ आहे. केले कर्म तिची भोग आली,
देवभक्तांचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा. असा अनन्य भक्त तोच या भूमिकेपर्यंत जाऊ शकतो. म्हणून या नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान्मयाचे चिंतन आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं आपल्यासमोर मांडण्याचा मला जो योग साधून दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे, विशेषतः सुचिताताई मुळेंची तर खूपच अनन्य शरण त्यांना जातो बरं मी. मला त्या सद्गुरूंच्या ठिकाणी वाटतात. आणि माझे 2 शब्द चिंतनाचे संपवण्याचा मी हे करतो. हरी ओम. अपराध क्षमाता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे, अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे, न कडेची टाळ विना वाजला कैसा, गुरु हा वाजला कैसा, अस्ताव्यस्तपणे ना झाला भल तैसा, नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, गुरु हा कंठ सुस्वर, झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार, निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे, गुरुम्या वेडे वाकुडे, गुण दोष न लावा सेवका, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती, वासुदेवानंद सरस्वती, श्री स्वामी समर्थ, साधू महाराज की जय, संताचार्य महाराज की जय, संत श्री जनार्दन स्वामी महाराज की जय, योगानंद स्वामी महाराज की जय, पुरुषोत्तमानंद स्वामी महाराज की जय, दामोदरानंद स्वामी महाराज की जय, बापू उर्फ केशवानंद स्वामी महाराज नमो माहिती श्री गुरु परंपरा मालिका महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा ताई, हो बोला दादा. झाला विषय माझा. थोडं जे काही मला मांडायचं होतं ते मांडलेलं आहे मी. आपलं काय म्हणणं आहे काही? हॅलो. जय श्री कृष्ण. जय श्री दादा, कृष्ण. खूप छान तुमचं चिंतन झालं. तुमच्या स्वतःच्या अनुभवातून तुम्ही आज चिंतनातून स्पष्ट दुसरं तर केलं आहे. ऐका ना, दुसरं तर काही सद्गुरूंचे महत्व तुम्ही खूप छान विदित केलेलं आहे. सद्गुरु कसा करावा, कोण करावा, ते भक्त असले पाहिजेत, विकल्प नसावा, चारित्र्यवान असले पाहिजेत, पाणी पियो छान के और गुरु करियो चान के, असा सद्गुरु केल्यानंतर आपण हे अनन्य भक्त बनून सद्गुरु आपल्याला भगवंतापर्यंत नक्कीच नेतील. आणि त्या नवे भगवंतच करते. सद्गुरूच्या मार्फत आपण सद्गुरूच करते. भगवंताकडे आपलं मन समर्पित करूया. जय श्री जय कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आता हे बंद करू, एक्झिट होऊ का आता मी? हो, आपण बंदच करणार आहोत. बर. हो हो हो. जय श्री कृष्ण. जय श्री. जय श्री कृष्ण. जय आज श्री आपण इथेच थांबूयात. उद्या हो. परत दुसरा विषय घेऊन दुसऱ्या साधकांना इथं आमंत्रित. ओके. जय श्री. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.